नमस्कार मंडळी. मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझी आणि तुम्ही मंडळी. तुम्हाला माहिती आहे मी आत्ता स्वित्झर्लंड आणि पॅरिसच्या टूरवरती आहे. इकडचा टाईम झोन 4.5 तास हा उशिरा आहे आणि त्यामुळे इथे दिवसभर भटकंती केल्यानंतर पुन्हा माझ्यात ताकद उरत नाही. त्यामुळे मी अभ्यास फारसा ह्या आठवड्याचा केलेला नाही आहे. फक्त मी कुठल्या राशींना कुठले दिवस शुभ आहेत आणि अशुभ आहेत एवढंच आज सांगणार आहे. चंद्र हा कर्क, सिंह आणि कन्या राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर 12 राशींवर त्याचे काय परिणाम होतील ते बघूया आपण. स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरू करतो. मेष राशीला कर्क राशीमध्ये असलेला हा चंद्र हा चांगला आहे. आईकडून चांगली बातमी कळू शकते. दिवस चांगला जाईल. सोमवार मंगळवार उत्तम आहेत. बुधवार गुरुवार संततीकडून आनंद प्राप्ती होईल. आठवड्याचा शेवट मात्र थोडा शरीर प्रकृतीला त्रासाचा जाणार आहे. वृषभ रास, बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. समोर काहीतरी एखादं संधी नवीन चालून येण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. कर्तृत्वाला बहर येईल. सोमवार मंगळवार. बुधवार गुरुवार जर आई असेल तर आईकडून आईला सांभाळावं लागेल. जरासं काही वाटलं तर लगेच डॉक्टरकडे घेऊन जा. आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम आहे. सर्वतोपरीनं भाग्योदयकारक असा आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीची बातमी कळेल. चांगलं आहे एकंदरीत आठवड्याचं शेवट. मिथुन रास, धनसंचय धन जमा करणं या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत. बुधवार गुरुवार कर्तृत्वाच्या दृष्टीने चांगले आहेत आणि गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे घराकडे लक्ष द्यायच्या दृष्टीने चांगले आहेत. तोंडावर जरा ताबा ठेवा, कारण तुमची मिथुन राशी थोडी आगळपगळ आहे आणि त्यामुळे तुम्ही कुणालाही काहीही बोलता. तसं बोलू नका. चेष्टा मस्करीमध्ये म्हटलं, कारण काय कुणाला चेष्टा समजते तर कुणाला समजत नाही आणि त्यातनं गैरसमज नकोत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी जरा तोंडावर ताबा ठेवा. बाकी घराच्या दृष्टीने सगळं उत्तम आहे. कर्क राशीला जीवन इच्छा जीवन प्रवृत्ती या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार गुरुवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि शुक्रवार शनिवारी कर्तृत्वाला चान्स मिळेल, संधी मिळेल. छोटे प्रवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंहरास, सोमवार मंगळवारी खिसा पाकिट सांभाळा. 4 पैसे अनावश्यकरित्या खर्च होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. बुधवार गुरुवार जीवन इच्छा चांगली राहील. काम करण्याचा हुरूप राहील. काम करायला उत्साह राहील. कंटाळा येणार नाही आणि त्यामुळे तुमची वाहवा होईल. त्यातनं हे जे काही बुधवार गुरुवारी तुम्ही काम कराल त्याचा फायदा तुम्हाला शुक्रवार शनिवारी होण्याची शक्यता आहे. 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. देता घेशील किती दो कराने अशी परिस्थिती आहे. कर्केचा चंद्र 11वा तुम्हाला होतोय आणि त्यामुळे तो अतिशय लाभदायक, सर्वतोपरी लाभदायक असा आहे. मात्र हा जो काही लाभ होईल तो बुधवार गुरुवारी सांभाळून ठेवा, नाहीतर तो उडवून टाकाल, व्यर्थ खर्च कराल. आठवड्याच्या शेवटी मनस्थिती थोडीशी दोलायमान राहील. काय करावं ह्या संबंधी सुचणार नाही. हे करू का ते करू अशा स्वरूपाची मनस्थिती राहील. तर त्यामुळे सांभाळा. तुळरास, उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. बुधवार गुरुवार त्यातनं चांगले लाभ होतील, अत्यंत उत्तम आहे. प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. प्रवासात अनुभव चांगले येतील, माणसं चांगली भेटतील आणि आठवड्याच्या शेवटी मात्र खर्च आणि खर्च होईल. मानसिक त्रास होईल. प्रवासात असलात तर जास्त त्रास मानसिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. प्रवासाच्या दृष्टीने फारच छान. प्रवास उत्तम होतील. सर्वतोपरीने भाग्योदयकारक घटना घडतील. बंधुवर्गाकडच्या भेटी होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल. बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. नोकरी धंदा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने
आणि आठवड्याचा शेवट तर अतिशय चांगला आहे. सर्वतोपरीने उत्तम अशा स्वरूपाचा या वृश्चिक राशीला ही फळं मिळणार आहेत या आठवड्यात. धनुरास, शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. सोमवार मंगळवार जरासुद्धा काही वाटलं, त्रास वगैरे जाणवला तर डॉक्टर गाठा, अंगावर काढू नका. बुधवार गुरुवार उत्तम आहे. शुक्रवार शनिवारही उत्तम आहे. नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने, घराच्या दृष्टीने, एकंदरीच बंधुवर्गाच्या दृष्टीने, एकंदर कमाईच्या दृष्टीने आठवड्याचा उत्तरार्ध बुधवारपासून पुढे अतिशय चांगला आहे. मकर रास, व्यावहारिक आणि व्यावसायिक आणि कौटुंबिक अशा पार्टनरचं सुख सोमवार मंगळवारी तुम्हाला लाभेल, भरभरून लाभेल. त्यामुळे चिंता करू नका. बुधवार गुरुवार मात्र थोडाफार शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा जुनाट विकार पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची शक्यता येत नाही. कापणं, भाजणं, जीभ चावली जाणं किंवा ॲसिडिटी यासारखा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आठवड्याचा शेवट चांगला आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. कुंभ राशीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार आणि शुक्रवार शनिवार हे दोन कालखंड अतिशय वाईट आहेत. सांभाळून ताकसुद्धा फुंकून प्या. दुधाने ताक तोंड पोळेल म्हणून ताकसुद्धा फुंकून प्या अशी परिस्थिती असेल. फक्त मधला जो म्हणजे बुधवार गुरुवारचा जो काळ आहे हा त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ म्हणून बरा असेल. बाकी जास्त अपेक्षा कुणाकडून करू नका, जास्त विचार करू नका. एकदाची ही पीडा घालवण्याच्या मागे लागा. मीन रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार गुरुवार व्यापारासाठी चांगले आहेत. मात्र त्यात तुम्हाला प्रचंड सावधगिरी बाळगावी लागेल. लोक हातोहात तुम्हाला फसवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आठवड्याचा शेवट हा चांगला जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराचं सहकार्य लाभेल. व्यावसायिक पार्टनर असेल तर त्याचं देखील सहकार्य लाभेल. एकंदरीत असा होता हा आठवडा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.